मित्रांनो आता धारूरच्या घाटात आहे आणि किती छान व्ह्यू आहे ते बघा. किती फ्रेश वाटते बघा. पावसामध्ये सगळीकडे हिरवेगार असतं आणि तिथं ते छोटंसं एक तलाव आहे बघा ते, त्यामुळे जे तुम्हाला हिरवं दिसतंय ते आहेच. पण चिमणी पाखरासाठी ते तलाव बघून मला खूप आनंद झाला, कारण त्यांच्या पिण्याच्या पाण्याची सोय आहे. कारण जसं की आपण पाहिलेलंच आहे, 2 दिवस झालं सलग पाऊस पडतोय. शेवटी अल्लाह परमेश्वराला काळजी आहे त्याच्या जे त्यांनी जन्माला घातलेले पिले जनावरं आहेत त्या चिमणी पाखरांची, कारण ती वनवन भटकतात. आज आपल्याला माहीतसुद्धा नसेल की तहानेनं व्याकुळ होऊन काही चिमणी पाखरं मेलेत सुद्धा. त्यातली त्यात हा पाऊस पडणं म्हणजे त्यांना एक जीवदान आहे आणि त्यांच्यासाठी एक वरदान आहे. आणि हे तलाव पाहता खूप मन प्रसन्न झालं मित्रांनो. खरंच शब्दातही वर्णन करता येणार नाही, कारण सृष्टी ज्याने रचलेली आहे त्यालाच त्यांच्या पिलांची काळजी आहे. प्रत्येक माणसाची काळजी त्यालाच आहे. आपण आपल्या पर्यायानुसार आपल्या छतावरती थोडंफार का होईना आपण काहीतरी त्यांना खाण्यासाठी दाणे म्हणा, पाण्याचं थोडंफार बिस्लरी असं कुठेतरी झाडाला बांधून वरती टेरेसवरती असं काहीतरी पाण्याची सोय करता येईल तर करा, पण निश्चितच करा. माझं हे सांगणं आहे. पुण्याचं काम आहे, ईश्वराचं काम आपण हाती घेतोय असं समजून त्याच्यात योगदान हवा म्हणून आपण एक पुण्याचं काम करायला हवं, ही हरकत नाही. आणि हा व्ह्यू तुम्हाला दाखवायचा होता धारूरच्या घाटातला, तो दाखवलेला आहे. कसा वाटतोय व्ह्यू कमेंट करून नक्की सांगा. धारूरच्या घाटामध्ये पाऊस सुरू आहे हे बघा. मित्रांनो ह्या तळ्याच्या शेजारी आता चाललेलो होतो आणि तळ्याच्या शेजारी इथं मासे विकायला हे बाबा बसलेले हे बघा, चिलापी. आणि यांच्याकडनं आता चिलापी मासा विकत घेतलाय. आता मस्त घरी जाऊन भाजी बनवायची. आणि काळजी घ्या बाबा, एवढ्या पावसात तुफानात आपल्या घराची चूल चालवण्यासाठी हे कुटुंब अशा प्रकारे मेहनत करते. आणि जर धारूर रोडवरती हेच हायवे आहे आणि हायवेच्या अगदी बाजूलाच हे स्टॉल आहे. जर कधी जात असताना जर मासे खाण्याचं जर मन झालं तर नक्की इथून मासे घेण्याचा प्रयत्न करा. चला मित्रांनो, धारूरच्या चौकामध्ये हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कसा बसवण्यात आलेला आहे आणि खूप भारी वाटतंय. हे बघा बसस्टँडच्या अगदी समोरासमोरच हे पुतळा उभा केलेला आहे.